मुंबई उच्च न्यायालयानं दिघा भागातल्या जवळपास 92 इमारती अनधिकृत ठरवल्यानंतर त्या पाडण्याची कारवाई सुरू झाली आहे। इथल्या शिवराम सोसायटीतल्या 3-4 कुटुंब सध्या एका दुकानाच्या शेडमध्ये राहत आहेत। राहायला घर देण्याची याचना ते सरकार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे दिनवाणे होऊन करत आहेत। दिघा भागामध्ये तोडक कारवाई सुरू झालेली आहे। आतापर्यंत 3 इमारती जमिनीदोस्त करण्यात आलेल्या आहेत आणि या तिन्ही इमारतीतील लोक मात्र त्यांना निवारा मिळत नाहीये। आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे शिवराम इमारत जेव्हा तोडली तर शिवराम इमारतले काही लोक अशा दुकानाच्या शेडमध्ये राहत आहेत। त्यांचे जे सामान आहे 3-4 जण मिळून ते राहतात। त्यांचे जे सामान आहे या दुकानामध्ये आहे आणि या दुकानामध्ये त्यांनी पूर्ण सामान ठेवलेलं आहे। लहान लहान मुलं आहेत त्यांच्यावर ह्या दुकानामध्ये राहत आहेत। त्यांना राहतं घर नाहीये कारण की जेव्हा इमारत तोडली तेव्हा अचानक ती इमारत तोडली त्यामुळे त्यांना एक अंदाजा नव्हता कुठे जायचं काय नाही। आणि त्यांचं एकच मागणी की आम्हाला घर पाहिजे, आमचं जे हक्काचं घर आहे ते पाहिजे। कोर्टाने आदेश दिले, कोर्टाचे आदेश आम्ही पालन करतो, कोर्टाचा आम्ही आदर करतो, परंतु एक पर्यायी जागा देणं गरजेचं होतं। आम्हाला एक त्यातला मधला मार्ग काढणं गरजेचं होतं। तो मधला मार्ग निघत नाहीये। एक माणुसकीच्या दृष्टीने हे करणं खूप गरजेचं होतं पण ते होताना दिसत नाहीये। त्यामुळे इथले जे नागरिक आहेत ते भयभीत झालेले आहेत, नाराज आहेत, दुःखात आहेत। आपल्यावर ते नागरिक आहेत कसे दिवस काढतात, कसं चाललंय सर्व याच्यानंतर? खूप बेकार चाललंय। 4 दिवस झालं माझा नवरा एका ठिकाणी झोपतो आणि मी एका ठिकाणी झोपते। शासनाकडे अजून काही आमच्या शासनाकडे अजून काही मागणं नाही, पण आम्हाला आमची हक्काची जागा पाहिजे। एवढे सगळेजण आहेत, आमचे आजी कुठे जाणार आहे? आता त्यांचं एवढं वय झालंय, त्यांच्या मुलासाठी ते एवढं सगळं करतायत, त्या जाणार कुठे? त्या मुलांचं कॉलेज आहे, कॉलेजमध्ये सुद्धा जायला भेटत नाही त्यांना। आता पुढच्या महिन्यात पेपर आहे त्यांचे, कसं काय करणार? सामान आमचं इकडे तिकडे सगळीकडे पसरून राहिले सामान, तर कुठे आम्ही खाण्यापिणं पण आमच्या ठिकाणावर नाही। घराची नाजूक झालेलीच आहे, आता सामानाची पण होते। आम्हाला फक्त दिलासाच भेटतोय, दिवस रात्र एकच चर्चा, हो आम्ही काहीतरी करू, पण कोणी काय करत नाहीये। आमच्या मुलांच्या शाळेची वांदे झालेली आहेत, आमचं ठिकाणच नाहीये, रस्त्यावर चाललेलो आहे आम्ही। काय मागणी काय तुमची आता? फक्त घर द्या, आम्हाला जागा द्या, सरकार सगळ्यांना नक्कीच घर द्या, जागा द्या अशी यांची मागणी आहे। एकंदरीतच सरकारने हे केलेलं आहे, सरकारने घरं पाडलेली आहेत, MIDCच्या शासनाने घरं पाडलेली आहेत। आम्ही त्याचा आदर करतो, कोर्टाचाही आदर करतो, परंतु आम्हाला घरं देणं गरजेचं आहे। आम्ही जाणार कुठे? कारण की आता सध्याच्या काळात घर घेणं हे मुश्किल आहे। त्यामुळे आम्ही अशा अवस्थेत जातोय, कोणीतरी आम्हाकडे पाहिलं पाहिजे, काहीतरी मधला मार्ग काढला पाहिजे, उपाययोजना केली पाहिजे, अशीच मागणी इथले रहिवासी करतायत। व्हिडिओ मनीष कपिल राव, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।